बघा इकडं मस्त कारल्याची भाजी आणि 2 भाकरी केल्यात. शिळी भाकरी गरम करणार आहे. 2 भाकरी आणि कारल्याची भाजी मस्त केली. आजची रेसिपी मस्त कारल्याची भाजी आणि भाकरी. 2 भाकरी केले ते झालेली कारल्याची भाजी आणि भाकरी. उकडून घेतलेलं आहे, उकडले काढलं आणि इकडं मकाचं कणीस टाकलेलं आहे. हे बघा उकडायला. आणि इकडं कारलं टाकले. तर आता फोडणी द्यायची कारल्याला. नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. योगेश पोचे चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आधी कारलं करायला लागले कारण सकाळ इकडे तिकडेच फिरून ड्रीप आणायची होती, ही करायची होती. रानात लाईट नव्हती. आकडा टाकला अक्षरशः 2-4 दिवस झाले लाईटीचा प्रॉब्लेम आहे. ते मीटर जोडायचं आहे, अजून मीटर काही जोडलेलं नाही. म्हणलं तोपर्यंत टाकलाय आकडा. तर आता लय वैतागून गेला जीव. स्वयंपाक काही करणं झालं नव्हतं. आईला दिलं तर चहा बटर नाश्ता करून. बी आहेत मोठं मोठ्यातलं बी काढावं लागतं ते. ते आमच्या बहिणी आलती, तिनं चपाती आणि आळूच्या वड्या आणल्या होत्या 2. ते आईचं भागलं, म्हणजे थोडं कारलं करावं. टायमिंग भरपूर झाला, मी पण जेवण केलं नाही, काही नाही. बी आहे निभारण्यावरती बाजूला काढावं लागते. तरी कारलं चिरून घेतलेलं आहे मी आता. आणि कारलं चिरून घेतलेलं आता हे ह्याच्यात मीठ टाकून हे करून काढायचं. ह्यात मीठ टाकायचं थोडं आणि थोडं वेळ 5 मिनटं ठेवायचं जरा. किंवा धुवून काढले मिठाने तरी पण चालतंय. ह्याचा कडूपणा सगळा जातो. कारण पाणी नाही, कारण फिल्टरला पाणी येते. आधी शिजवून घ्यायची उकडून, ते पण पाणी टाकून द्यायचं, म्हणजे कडवटपणा सगळा जातो. मिठाचं पाणी असं चांगलं करून काढायचं. सगळं उकडून घ्यायचं हे करून. त्या दिवशी ती मकाची कणसं आणलेली तशीच येते भिजत. ते हे करून घ्यावं लागतं. ते उकडून घेतोय लागली खराब व्हायची.
त्यात मीठ टाकतो जरा. कणसं टाकतो उकडायला, खराब व्हायला लागले ती. एक मांडलेली मावस बहीण आहे, तिने थोड्या पापड्या, बटर, परत हे लोणचं आणले. काय काय एक पापड आहे ते. शाबूच्या पापड्या, कशाच्या पापड्या, काय काय आणले घ्यायची. तर मी इकडं आता कारलं पोहे इथं उकडून घेतलेलं आहे आणि तेल टाकणार आहे ह्याच्यात. आता तेल टाकलं ह्याच्यामध्ये. आणि तेल टाकून ह्याच्यामध्ये जिरी, थोडीशी मोहरी आणि इथं खोबरं आणि आलं लसूणची पेस्ट आहे थोडी, ती पण टाकणार आहे. आता ह्याच्यात टाकले मी. खोबरं हे टाकलेलं ह्याच्यात. थोडीशी धने पावडर टाकायची. थोडासा काळा मसाला टाकायचा. थोडंसं पाणी वाटायचं जरा करपायला. थोडंसं मसाला आहे संपले, आता टाकून देते सगळं. मीठ टाकावं लागेल. इकडे मीठ आहे. मसाला चांगला भाजून घेतलेला आहे. आता ह्याच्यात लिंबू टाकलं तुकडा, हे लिंबू बाजूला काढून घ्यायचं म्हणजे कडवटपणा सगळा जातो. शिजतानाच लिंबू टाकलं होतं. आता 2 दिवस कारलं 3 दिवस राहू शकतं, खराब होते काय नाही. कारला आता ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. मस्तपैकी हलवून काढायचं. तर हे कारलं कालवण झालेलं आहे. आणि आता 2 भाकरी करून घ्यावं म्हणजे लगेच. कारलं केलेलं आहे.
ही शिळी भाकर आहे थोडी, एक भाकर आहे कालची केलेली, गरम करून घेतो जरा. शिवाय आईने चपाती आणली होती, चपाती खाल्ली, आळूची वडी ती होती. ती मावस मांडलेली बहिणी आपली ती आणली होती, तिने पापड्या हे थोड्या आणल्या होत्या, तिने चपाती भाजून आणल्या होत्या. त्याच्यामुळे मी आम्हाला आता आईचं भागले, मी आता दुपारनं करेन. मला ते ड्रिपचं पैसे भरलं, लाईटीचा घोटाळा झाला, ते आकडा टाकला, ते रानातला ऊस लावायची सरी काढली, त्या माणसाला रान दाखवून आलो, ऊसाची सरी काढायची त्याला, लई माझं मागं काम. त्याच्यामुळे म्हणलं आता सकाळीच भाकरी काढून करणार, म्हणलं आता आईचे बी भागले, करूया म्हणलं परत आता. तर बेगवनला कार्यक्रम होता, लवकरच गेलो तांदळाची भाजी करून. भाकर बी मस्त फुगलेली आहे. आणि शिळी भाकर ही एक कालची ती गरम करणार आहे मी आता. कारल्याची भाजी आमची तयार झालेली आहे. कारल्याची भाजी आणि भाकरी झालेल्या आहेत. तर बघू बाहेर गहू टाकले ते थोडंसं नीट करायला किडं होतं म्हणून टाकलेत. आता जेवण करायला लागले. कारल्याची भाजी 2 भाकरी केल्या पण कारल्याची भाजी आणि शिळी भाकर खायला लागली. कालची तशीच भाकर एक ही गरम केली. आता आई खाती कणीस. चावते काय कणीस? आणि खा म्हणलं आईला भाकर तर आईनं आळूची वडी चपाती खाल्ली होती. चपाती असेल अजून त्यात. मग त्याच्यामुळे आई काय म्हणली आता नको. तर आता मी जेवायला लागले. सकाळ धरणं काय जेवलोच नाही. कणीस खाल्लंय थोडं नको म्हणत होती. जेवायलाच नको म्हणली. आम्ही कारल्याची भाजी आणि भाकरी केली. तर या जेवाय मित्रांनो. हे बी कणीस खाऊन टाकते एवढं. चला मग मित्रांनो, कसा व्हिडिओ वाटला कसा नाही. आबाळ आले आमच्याकडं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.